पैशांबद्दलचे निर्णय आपण कसे घेतो? म्हणजे बरेचदा असं वाटतं की हे सगळं गणितासारखं आहे. अगदी आकडेमोड केली की झालं. हो, की उत्तर मिळालं. पण खरं तर तसं नसतं, नाही का? आपण आपले आर्थिक निर्णय कॅल्क्युलेटरवर नाही, तर जेवणाच्या टेबलवर किंवा मीटिंगमध्ये घेतो, जिथे आपला अहंकार, अनुभव, आत्मविश्वास या सगळ्याचा प्रभाव असतो. आज आपल्यासमोर मॉर्गन हाउसेल यांच्या द सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकाचा मराठी सारांश आहे आणि यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. उद्देश हाच आहे की पैशाकडे पाहण्याचे काही असे दृष्टिकोन समजून घेऊया जे कदाचित आपले विचार कायमचे बदलून टाकतील. हो, आणि यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे केवळ गुंतवणूक किंवा बजेटिंगबद्दल नाहीये. हे आहे आपल्या स्वभावाबद्दल. पैसा कसा काम करतो यापेक्षा आपण स्वतः कसे वागतो हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. मग सुरुवात तिथूनच करूया जिथे आपले हे विचार तयार होतात. सारांशातला पहिलाच मुद्दा खूप खोल आहे. कोणीही वेडा नसतो. यात असं म्हटलंय की आपण ज्या परिस्थितीत वाढतो त्याचा आपल्या विचारांवर खूप परिणाम होतो. म्हणजे ज्याने गरिबी पाहिली आहे त्याचा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि जो श्रीमंतीत वाढला आहे त्याचा दृष्टिकोन हे पूर्णपणे वेगळे असणार. अगदी. आणि हे इतकं नैसर्गिक आहे की आपल्याला ते जाणवतही नाही. सारांशामध्ये एक जबरदस्त वाक्य आहे की जगातला आपला अनुभव फक्त 0.0000001% असतो. फक्त तेवढाच. हो, पण आपल्याला वाटतं की पूर्ण जग तसंच चालतं. त्यामुळे जेव्हा कोणी गरीब व्यक्ती लॉटरीची तिकीटं विकत घेते तेव्हा उच्च शिक्षित स्थिर उत्पन्न असलेल्या व्यक्तीला तो वेडेपणा किंवा पैशाची उधळपट्टी वाटू शकते. बरोबर. पण मग याचा अर्थ असा होतो का की कोणताच आर्थिक निर्णय चुकीचा नसतो? म्हणजे जर कोणी आपली सगळी कमाई लॉटरीवर उडवत असेल तर त्याला त्याची वास्तविकता म्हणून दुर्लक्ष करायचं का? खूप महत्वाचा प्रश्न आहे. वेडा नाही याचा अर्थ बरोबर आहे असा होत नाही. अच्छा. याचा अर्थ असा आहे की त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या अनुभवाच्या चौकटीत तो निर्णय त्यांना मंतकी म्हणजे लॉजिकल वाटतो. ज्या व्यक्तीकडे शिक्षणाची किंवा इतर संधींची कमतरता आहे, ज्याला श्रीमंत होण्याचा दुसरा कोणताही मार्ग दिसत नाही, त्याच्यासाठी तीच लॉटरी एक मोठी आशा असू शकते. म्हणजे तो एकच आशेचा किरण असतो. हो, आपण त्यांच्या निर्णयाशी असहमत असू शकतो, पण तो निर्णय त्यांच्यासाठी का अर्थपूर्ण आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे सहानुभूती ठेवणं महत्वाचं आहे. आणि याच मुद्द्याला जोडून एक दुसरा तितकाच महत्वाचा विचार येतो, नशीब आणि जोखीम. कारण आपण नेहमी यशाला कष्टाशी आणि अपयशाला आळशीपणाशी जोडतो. हो, आणि हे सर्वात धोकादायक आहे. सारांश सांगतो की प्रत्येक यश हे केवळ कष्टाचं फळ नसतं आणि प्रत्येक अपयश हे केवळ चुकीच्या निर्णयांचा परिणाम नसतो. नशीब आणि जोखीम या दोन्ही गोष्टी अदृश्यपणे काम करत असतात. उदाहरणार्थ बिल गेट्स ते एका अशा दुर्मिळ शाळेत गेले जिथे 1968 साली कॉम्प्युटर होता. हे त्यांचं नशीब होतं. जगात अशा शाळा खूप कमी होत्या. मित्र केंट इव्हान्स जो त्यांच्या इतकाच हुशार आणि कम्प्युटरमध्ये पारंगत होता. ओके. त्याचा शाळेत असतानाच पर्वतारोहणात मृत्यू झाला. ही होती जोखीम. एक अदृश्य शक्ती जी तुमच्या नियंत्रणाबाहेर असते. एकाच परिस्थितीतून दोन वेगळे निकाल. बापरे. म्हणजे एकाला प्रचंड यश मिळाला आणि दुसऱ्याचा दुर्दैवी अंत झाला. हे उदाहरण ऐकून मला थोडी भीतीच वाटतेय. कारण याचा अर्थ असा की तुम्ही कितीही हुशार किंवा मेहनती असलात तरी काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर आहेत. मग अशा जगात आपण नियोजन तरी कसं करायचं? याचं उत्तर आहे पॅटर्न शोधण्यात. कोणत्याही एका यशस्वी व्यक्तीला देव मानून त्याच्या प्रत्येक पावलाचं अनुकरण करू नका. कारण त्याच्या यशात नशिबाचा वाटा असू शकतो. अगदी जो तुम्हाला मिळणार नाही. त्याऐवजी अनेक यशस्वी लोकांमध्ये समान काय आहे ते पहा. त्यांचे व्यापक पॅटर्न काय आहेत. जसे की बहुतेक यशस्वी लोक खूप वाचतात, त्यांच्यात शिस्त असते. तसेच कोणत्याही एका अपयशी व्यक्तीला पूर्णपणे नाकारू नका. त्यांच्या चुकांमधून शिका, पण त्यांना कमी लेखू नका. बरोबर, कारण त्यांच्या अपयशात जोखमीचा वाटा असू शकतो. पण हा पॅटर्न समजून घेणं एका गोष्टीवर अवलंबून आहे की तुम्ही खेळात टिकून आहात. अनेकांना श्रीमंत होता येतं, पण त्या यशाच्या शिखरावर टिकून राहणं हे त्याहून कठीण आहे. आणि मला वाटतं पुस्तकात यावर एक जबरदस्त मुद्दा मांडलाय, नाही का? हो, आणि तो मुद्दा आहे कधीही पुरेसे नसणे. श्रीमंत होण्यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे समाधानाची रेषा सतत पुढे ढकलत राहणे. जेव्हा तुमच्याकडे काहीच नसतं तेव्हा थोडं मिळालं तरी आनंद होतो. पण जसजसं उत्पन्न वाढतं तसतशी तुमची जीवनशैली आणि तुमच्या अपेक्षाही वाढतात. याला हेडॉनिक ट्रेडमिल म्हणतात ना.
मी हे स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकते. मला आठवतंय, कॉलेजमध्ये असताना वाटायचं की महिन्याला 25,000 रुपये मिळाले तरी खूप झालं, आयुष्य सेट आहे. हा, सगळ्यांनाच असं वाटतंय. हो. जेव्हा तेवढे मिळू लागले तेव्हा वाटलं 50,000 हवेत. आता वाटतं अजून जास्त हवेत. ती समाधानाची रेषा आपोआप पुढे सरकत राहते. अगदी. आणि हीच सर्वात मोठी मानसिक लढाई आहे. सारांश सांगतो की ज्या गोष्टींची तुम्हाला गरज नाही त्या मिळवण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या मौल्यवान गोष्टी, जसं की तुमची प्रतिष्ठा, तुमचं स्वातंत्र्य. तुमचं कुटुंब, तुमची मानसिक शांती, या गोष्टी पणाला लावणं हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. जसं रजत गुप्ता किंवा बर्नी मॅडॉफ यांनी केलं. त्यांच्याकडे अमाप संपत्ती होती, पण अजून हवं या हव्यासापोटी त्यांनी सगळं गमावलं. आणि इथेच श्रीमंत होणं आणि श्रीमंत राहणं यातला फरक स्पष्ट होतो. बरोबर. श्रीमंत होण्यासाठी जोखीम पत्करावी लागते, सकारात्मक राहावं लागतं, नवीन कल्पना, धाडस, आशावाद ह्या गोष्टी आवश्यक असतात. पण श्रीमंत राहण्यासाठी पूर्णपणे विरुद्ध स्वभाव लागतो. हो, तुम्हाला थोडं घाबरट, थोडं नम्र राहावं लागतं. हे मान्य करावं लागतं की यशात नशिबाचा वाटा असू शकतो आणि नशीब कधीही फिरू शकतं. म्हणून तुम्ही वायदेबाजी करत नाही, तुम्ही बचत करता. म्हणजे श्रीमंत होणं हे 100 मीटर धावण्याच्या शर्यतीसारखं आहे, जिथे तुम्ही सगळी ताकद लावता, तर श्रीमंत राहणं हे मॅरेथॉनसारखं आहे. सुंदर उदाहरण आहे. तिथे टिकून राहणं जास्त महत्वाचं आहे, वेग नाही. आर्थिक यशाची गुरुकिल्ली टिकून राहणे हीच आहे. बाजारात चढ उतार येणारच, आर्थिक संकटे येणारच, तुमची काही गुंतवणूक बुडणारच. पण जो त्या काळातही घाबरून सगळं विकून बाहेर पडत नाही, जो टिकून राहतो, तोच खरा यशस्वी होतो. मग संपत्ती टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी असं कोणतं तंत्र आहे जे आपल्याला मदत करू शकतं? मला वाटतं इथेच चक्रवाढ व्याजाची जादू येते. हो, आणि लोक याला 8वं आश्चर्य म्हणतात, पण त्याची ताकद खरंच समजून घेत नाहीत. वॉरेन बफे यांच्या उदाहरणाने हे खूप छान समजतं. अच्छा. आज त्यांची संपत्ती 85 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे, पण गंमत म्हणजे त्यातले 81 अब्ज डॉलर्स त्यांनी वयाच्या 65 वर्षानंतर कमवले. काय सांगताय? म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात. अगदी. याचं कारण काय? कारण त्यांनी वयाच्या 10व्या वर्षापासून गुंतवणूक सुरू केली. लोक त्यांच्या गुंतवणुकीच्या कौशल्याबद्दल बोलतात, पण त्यांचं खरं गुपित केवळ गुंतवणूक नाही, तर वेळ आहे. वेळ. त्यांनी चक्रवाढ व्याजाला काम करण्यासाठी तब्बल 75 वर्ष दिली. याचं एखादं सोपं उदाहरण देता येईल का? नक्कीच. याला डोंगरावरून खाली येणाऱ्या बर्फाच्या गोळ्यासारखं समजा. सुरुवातीला तो लहान असतो, पण जसा जसा तो खाली येतो तसतसा तो अजून बर्फ गोळा करतो आणि त्याचा वेग आणि आकार प्रचंड वाढतो. गुंतवणूक आणि वेळ हे अगदी तसेच काम करतात. म्हणजे खरी जादू शेवटच्या काही वर्षांत दिसते, सुरुवातीला नाही. बरोबर. आपण नेहमी जलद श्रीमंत होण्याच्या योजना शोधत असतो, पण खरी संपत्ती हळूहळू आणि सातत्याने वाढते. हे टेल्सचं गणित खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपलं लक्ष नेहमी प्रत्येक निर्णयात यशस्वी होण्यावर असतं, पण खरं तर आपल्याला फक्त काही मोठ्या विजयांची गरज आहे. पण इथे एक अडचण आहे. त्या मोठ्या विजयाची वाट पाहण्यासाठी किंवा बाजारातल्या अनेक अपयशांना सहन करण्यासाठी आधी आपल्याला खेळात टिकून राहावं लागेल. आणि तिथेच बचतीचा खरा रोल सुरू होतो, नाही का? तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलाय. टेल्स तेव्हाच काम करतात जेव्हा तुम्ही अनेक छोटे मोठे धक्के पचवून उभे राहू शकता. आणि त्यासाठी बचत गरजेची आहे. आणि सारांश सांगतो की बचत करण्यासाठी कुठल्या तरी विशिष्ट कारणाची गरज नाही. हो, म्हणजे गाडी घेण्यासाठी किंवा घर घेण्यासाठी बचत करणे हे ठीक आहे, पण त्या पलीकडेही बचत हवी. अदृश्य कारणांसाठी बचत. हे काय आहे? याचा अर्थ अशा गोष्टींसाठी बचत करणे ज्याचा तुम्ही विचारही केलेला नाही. संकट किंवा संधी कधी येतील हे सांगता येत नाही. समजा अचानक नोकरी गेली तर बचत तुम्हाला आधार देईल. किंवा बाजारात मोठी घसरण झाली आणि गुंतवणुकीची उत्तम संधी आली, तर बचत तुम्हाला ती संधी घेण्यास मदत करेल. आपल्याकडे तर ही परंपराच आहे. आजी आजोबा पैशांची गाठोडी बांधून ठेवायचे ते याचसाठी. त्यांना इमर्जन्सी फंड हा शब्द माहीत नव्हता, पण त्यामागची भावना तीच होती. की वाईट वेळ कधी सांगून येत नाही. बरोबर. म्हणजे बचत आपल्या आयुष्यात लवचिकता म्हणजे फ्लेक्सिबिलिटी आणते. ती आपल्याला पर्याय देते. ज्याच्याकडे बचत आहे त्याला दबावाखाली निर्णय घ्यावे लागत नाहीत. आणि बचतीची सर्वात सोपी व्याख्या काय माहितीये? काय? बचत म्हणजे उत्पन्नातून खर्च वजा केल्यावर उरलेली रक्कम नव्हे. बचत म्हणजे तुमचा अहंकार आणि तुमचं उत्पन्न यांच्यातील अंतर. वा. तुम्ही कितीही कमवत असाल, पण जर तुमचा अहंकार तुमच्या उत्पन्नासोबत वाढत गेला
आणि तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी खर्च करत राहिलात तर तुम्ही कधीच बचत करू शकणार नाही. खूपच छान मुद्दा आहे. तर मग इतका सगळा खटाटोप कशासाठी? पैसे, गुंतवणूक, बचत या सगळ्याचा अंतिम उद्देश काय? याचं उत्तर आहे खरे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य? हो, पैशाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आज मला जे हवंय ते मी करू शकतो असं म्हणण्याचं स्वातंत्र्य. महागड्या गाड्या किंवा घरांपेक्षाही स्वतःच्या वेळेवर स्वतःचं नियंत्रण असणं हेच खरं वैभव आहे. हे अगदी पटतंय. आजारी असताना कामावरून सुट्टी घेता येणं, आपल्या मुलांसोबत वेळ घालवता येणं किंवा आवडतं पण कमी पगाराचं काम निवडता येणं हे स्वातंत्र्य पैसा देतो. म्हणजे संपत्ती ही भौतिक वस्तूंमध्ये नाही तर वेळेच्या स्वातंत्र्यात आहे. याला जोडून एक मनोरंजक विरोधाभास आहे, गाडीतील माणसाचा विरोधाभास. हो, आणि हा आपल्या सगळ्यांच्या बाबतीत घडतो. जेव्हा आपण रस्त्यावर एखादी महागडी गाडी समजा फेरारी पाहतो, तेव्हा आपण गाडी चालवणाऱ्या माणसाचं कौतुक करत नाही. बरोबर, आपण विचार करतो, वाह काय गाडी आहे, माझ्याकडेही असती तर लोक माझ्याकडे आदराने बघतील. आपण स्वतःला त्या गाडीत कल्पना करतो. म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी खर्च करणे हे पूर्णपणे व्यर्थ आहे, कारण लोकांना त्याचं काही देणं घेणं नसतं. ते फक्त गाडीकडे बघत असतात, आपल्याकडे नाही. अगदी. आणि याचा खरा इन्साईट हा आहे की तुम्ही श्रीमंती दाखवायला जाता तेव्हा तुम्ही ती गमावत असता. कारण गाडीवर खर्च केलेला पैसा आता वाढू शकत नाही. खरी संपत्ती ती आहे जी दिसत नाही, जसं की तुम्ही घेतलेला टर्म इन्शुरन्स, तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी केलेली गुंतवणूक किंवा अचानक आलेल्या संधीसाठी बाजूला ठेवलेला पैसा. ती तुमची मनःशांती आहे, तुमची फेरारी नाही. बरोबर. नम्रता, दयाळूपणा या गोष्टी तुम्हाला लोकांकडून जास्त आदर मिळवून देतील. आणि शेवटी या सगळ्याला एकत्र आणणारा एक व्यावहारिक सल्ला सारांश देतो. तार्किक असण्यापेक्षा व्यावहारिक बना. हो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आर्थिक निर्णय घेताना फक्त गणित पाहू नका. कारण आपण माणसं आहोत, स्प्रेडशीट नाही. कागदावर एखादी गुंतवणूक सर्वोत्तम परतावा देणारी दिसू शकते. समजा एखादा फंड जो खूप अस्थिर आहे पण गेल्या 20 वर्षांपासून सरासरी 15% परतावा देतोय. गणित सांगतं की इथे गुंतवणूक करा. पण जर त्या गुंतवणुकीतील रोजच्या चढ उतारामुळे तुमची रात्रीची झोप उडत असेल, तुमचं कामात लक्ष लागत नसेल, तर ती तुमच्यासाठी योग्य नाही. म्हणजे एखादी गुंतवणूक गणितानुसार कितीही तार्किक म्हणजे रॅशनल असली, पण जर ती आपली मानसिक शांती हिरावून घेत असेल तर ती व्यावहारिक म्हणजे रिझनेबल नाही. अगदी बरोबर. आणि आपण व्यावहारिक निर्णय घ्यायला हवेत. हो, कारण चुकीच्या वेळी घाबरून ती 15% देणारी गुंतवणूक विकून टाकण्यापेक्षा थोडा कमी परतावा देणारी पण शांत झोप देणारी, समजा 10% परतावा देणारी गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरते, कारण त्यात तुम्ही जास्त काळ टिकून राहता. असा निर्णय घ्या ज्यामुळे रात्री शांत झोप लागेल. परताव्यापेक्षा मानसिक शांतता जास्त महत्वाची आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय? या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की संपत्ती ही तुम्ही काय खरेदी करता यावर नाही, तर तुम्ही अनावश्यक गोष्टींना नकार कसा देता यावर ठरते. पैशाचं व्यवस्थापन असे हवे जे स्वातंत्र्य आणि मानसिक शांती देईल, दिखावा नाही. या चर्चेचा शेवट एका विचाराने करूया. हा सारांश आपल्याला वारंवार सांगतो की आर्थिक यश हे आपल्या स्वभावावर, आपल्या वर्तनावर अवलंबून आहे. हे हार्ड सायन्सपेक्षा सॉफ्ट स्किल जास्त आहे. खरंय. आपण सहसा बाजाराचा अभ्यास करतो, आकड्यांचं विश्लेषण करतो, नवीन गुंतवणूक योजना शोधतो. पण जर खरा खेळ आपल्या आतच असेल तर प्रत्येकाने स्वतःच्या आर्थिक स्वभावातील अशी कोणती एक सवय किंवा विचार ओळखायला हवा जो बदलल्याने आपल्या आर्थिक आयुष्यात सर्वात मोठा सकारात्मक परिणाम दिसून येईल. तो हव्यास आहे का, भीती आहे का, किंवा दुसऱ्यांशी तुलना करण्याची सवय आहे का? याचं उत्तर प्रत्येकाने स्वतः शोधायला हवं.